दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावाजवळ माडा फाटा येथे पुण्याहून हैदराबाद येथे जात असताना कार क्रमांक MH14 LJ 6237 या भरधाव कारने शेडम येथे जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर क्रमांक MH56 CU 438 ला कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील एक महिला डाव्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागून जखमी झाली असून सदर अपघातात जखमी झालेल्या महिलेस वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मंगद भोसले यांनी मोहोळ येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी कोडलिंगे आणि सर्जेराव यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे।